उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगवी गट नंबर 48 मधून जिल्हा परिषद निवडणुकीकरता नाना पळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। ग्रामीण भागातील प्रश्नांची मला जाण आहे। मी 20 वर्ष सरपंच पदावर काम केले, त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मला जास्त वेळ लागणार नाही व मला विश्वास आहे नागरिक मलाच निवडून देतील असा विश्वास नाना पळसकरांनी माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केला। कोणत्या गटातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काय नाव आहे तुमचं? मी नाना अण्णा पळसकर राहणार पळशी। मी सांगवी 48 जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी भरलेली। मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातून उमेदवारी भरलेली आणि मी आज अर्ज दाखल केला। तुमच्या ग्रामीण भागामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, रस्त्याचे, पाण्याचे, कसे सोडवणार तुम्ही निवडून? मी निवडून आल्यानंतर मला ग्रामीण भागाच्या प्रश्नाची 40 वर्षाची जाण आहे। मी आमच्या पळशी गावामध्ये 20 वर्ष सरपंच राहिलेलो आहे आणि शिवसेनेमध्ये शाखा प्रमुखपासून तर आता किसान सेनेचा जिल्हा प्रमुख, मी विभाग प्रमुख राहिलो, उपतालुका प्रमुख राहिलो, तालुका प्रमुख राहिलो, उपजिल्हा प्रमुख, आता किसान सेने जिल्हा प्रमुख आहे। त्यामुळं ग्रामीण भागाच्या प्रश्नाची मला पूर्ण जाण आहे आणि मी काही दिवस जिल्हा विकास नियोजन मंडळाचा सदस्य होतो। त्यामुळं प्रत्येक प्रश्न कसं सोडवायचा, कोणाकडून सोडायचं याची मला पूर्ण जाणीव आहे। ग्रामीण भागामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, आमच्या सर्कलमध्ये माडकीमध्ये नारेगावचा डेपो जो माडकी शिवारात येतो, तो आमच्या मतदारसंघात येतो, त्याचं मोठं आंदोलन करून आम्ही ते कचरा थांबवलो होतो। मग तो कचरा पोखरीला येणार होता, तिथं पण येऊ दिला नाही, पळशीला येणार होता, तिथं पण येऊ दिला नाही। मी पळशी गावाचा सरपंच असल्यामुळं मला महापौर भागवत कारण मागे आले होते, फक्त NOC द्या म्हणे, 25 लाख रुपये देतो। पण गावाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असल्यामुळं त्यांनी पेट्रोल लावलं, मी कोणत्या आमिषाला बळी पडलो नाही। आणि आता मला आतापर्यंत भरपूर पक्षातून मागणी आली, पंजाबतून मागणी आली, तुम्ही तिकीट घ्या, कमळातून आली, धनुष्यबाणातून आली, पण मी बाळासाहेब ठाकरेचा निष्ठावान शिवसैनिक आहे। अनेक दिवसापासून मागणी येतात, पण मी शिवसेना सोडली नाही आणि आल्यानंतर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त काम सांगवी सर्कलमध्ये होईल आणि योगायोगानं ओपनचे जिल्हा अध्यक्ष जर सत्ता जर आली, अध्यक्ष झालो तर या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून राहील। दादा, आपलं नाव सांगा आणि आपण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज केला आणि कोणत्या गणातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे? माझं नाव सतीश बाळू हिवाळे। मी संभाजीनगर पश्चिम वडगाव कोराटे या घरातून 99 घरातून गट 50मधून मी पंचायत समितीसाठी निवडणूक लढत आहे आणि ह्या भागामध्ये आम्ही जरूर यंदा दिवशीच्या उदयस्थानी असलो, पण तरी गावात अशा बऱ्याचशा बाबी त्या गावामध्ये तो बहुतेक विकास झालेला नाही आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात, यांचे प्रश्न सोडवण्याचा आपण त्यांना निश्चित दिलं नाही आणि निश्चितच मी निवडून आल्यावर त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जरूर करतो। तुम्हाला निवडून का दिलं पाहिजे? कारण मी गेल्या 20 वर्षापासून गावात राहतो। गावचा जो रस्ता पहिले जो खडखडाला होता, जसं दगडाचा रस्ता जुना होता, 20 वर्ष पहिले रस्ता नव्हता, नंतर रस्ता कशा प्रकारचा झाला, त्यावर कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला, रस्ता कमी, त्याच्यात ते डिवायडर, त्या डिवायडरमुळं आजूबाजूला जे भाजी विक्रेते त्यांना अडथळा होतो आणि गाड्याला तिथं अपघात होतो, शाळेच्या गाड्या, गर्भवती महिलांना जाण्याचं रस्ते काढायचं, ॲम्ब्युलन्स न येण्याचं कारण आपण कोरोना काळात बघितलेलं, छोट्या रस्त्यामुळे ॲम्ब्युलन्स आले नाही आणि मग बहुतेकशे बळी असे गेले, असे प्रसंग घडलेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्या कारणाने मी रस्ते वाढवायचं काम त्या ठिकाणी करून जे काही रहदारीचा जो प्रश्न तो मी मार्गी लावत व जे आपले कष्टकरी लोक आहेत त्यांच्या समितीतून जे काही लोकांना जे स्कीमा मिळतात मी 100% त्या स्कीमा त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन आणि हे कोणी गेल्या 20 वर्षात आत्तापर्यंत जे समस्या राहिली त्यांनी गावात पाहिजे तसं कोणापर्यंत या योजना राबवलेली नाही। मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मी एवढंच आवाहन करणार की मी बाळासाहेबांचा 20 वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक आहे, एक सामान्य घरातला एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितच लोकांकडं पैसेवाले भरपूर उमेदवार आहे, पण मी गाव पातळीवर मी एक ठिकाणी कुठलंही धार्मिक कार्य असो किंवा सामाजिक सेवा असो मी त्या ठिकाणी उपस्थित राहतो, लोकांच्या अडीअडचणी धावून जातो। त्यामुळे मला निश्चित माझं मत होतं की मला 100% लोक मतदान करतात। अर्ज दाखल केले आणि मी दत्तात्रय वरपे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि मी गट नंबर 50 गण क्रमांक 100 मधून वडगाव कोराटे पूर्व या गणातून पंचायत समिती निवडणूक लढवत आहे। या निमित्ताने मला या ठिकाणी पक्षाने ही निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः
पक्षाचे सर्व नेते, सर्व मार्गदर्शक, सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितच त्यांच्या पसंतीला मी न्याय देईन असा शब्द देतो. तुमच्या वडगाव कोल्हाटीमध्ये कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नावर तुम्ही कसे खरे उतरणार? कचऱ्याच्या प्रश्नावर सर आम्ही नेहमीच आवाज उठवत आलो आहोत. अनेक वेळा आंदोलनही केलेली आहेत यापूर्वी आणि यानंतरही त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. कचरा समस्या आमच्या वडगाव कोल्हाटीमध्ये तर आहेच, सोबतच आमच्याकडे MIDC आणि सिडको असे 2 भाग येतात. सिडको आणि MIDC 2 प्रशासन असल्यामुळे MIDCकडे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध आहे, मात्र सिडकोकडे डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नाही. तर मी माझ्या कार्यकाळात डम्पिंग ग्राउंड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तेथील नागरिकांना जो त्रास होतो आहे त्या त्रासातून त्यांची कायमची सुटका करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे.